go on a new adventure. So hey guys, welcome back to our channel. So this is Ashray Keni. So guys, आज आहे 27th of December आणि आज होता आमच्या स्कूलमध्ये ॲन्युअल एक्झिबिशन. सो त्यासाठी मी माझा डिसाइडेड नव्हता की व्लॉग घ्यायचा, सो त्यामुळे मी मोबाईल पण घेऊन गेली नव्हती. तिथे गेल्यावरती मला सगळे बोलले की व्लॉग घे, सो त्यामुळे तिथे जाऊन मी आमच्या मॅमच्याच फोनमध्ये व्लॉग घेतलाय. सो येस, त्यामुळे जसे जशा क्लिप्स असतील तशा बघा, थोडासा ॲडजस्ट करा. आणि येस, हे सगळ्यांचे प्रोजेक्ट्स आहेत, काही सगळ्या सब्जेक्टचे आहेत ॲक्च्युली, असं नाही की फक्त सायन्स, ऑल सब्जेक्ट प्रोजेक्ट्स आहेत. आणि येस, वोटिंग सिस्टम पण होती, जे आपल्या रेग्युलर पार्ट घेते, समजलं ना. Polling officer 1, I'm gonna to write names and next signature. And second, polling officer 2. Okay. Receive. What do you apply? आणि ती काय करते? तिकीट घेते आणि इथे वोटिंग करू का? मी वोटिंग पण आता सगळ्या प्रोसेस फॉलो करून मी पण वोटिंग केलेले. सो येस, माझी वोटिंग झाली आणि आम्ही गेलो नेक्स्ट क्लासमध्ये, जिथे लँग्वेज सब्जेक्टचे प्रोजेक्ट होते, जसं की इंग्लिश, हिंदी, मराठी. हाय करा अक्षा, शांतपणच करते. इथून परत आम्ही गेलो नेक्स्ट क्लासमध्ये, जिथे होते सगळे मॅथ्स प्रोजेक्ट्स प्रायमरीवाल्यांचे. ते पण आम्ही बघितले, त्यांचे पण खूप मस्त मस्त प्रोजेक्ट्स बनवलेले. प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही सेक्शननी खूप मस्त मस्त प्रोजेक्ट बनवले आणि दोन्ही सेक्शनचे प्रोजेक्ट्स तुम्हाला दिसणार आहेत. ओहो, दूसरे पे लगेंगे तो नहीं बजेगा. दूसरे पे नहीं लगेगा. अच्छा, मस्त. हाय.
बाय. हाँ गौरांश. सो गाईज इथे सगळे हिस्ट्री सिविक्स म्हणजे की SST आणि मॅथ्सचे प्रोजेक्ट्स ठेवलेले सेकंडरी सेक्शनचे आणि इथे सगळ्या सेकंडरीच्या गर्ल्स बसल्यात एक्सप्लेन करायला. गाईज हा नेक्स्ट क्लास आहे आणि इथे सेकंडरी सेक्शनचे प्रोजेक्ट्स आहेत तिन्ही लँग्वेजेसचे म्हणजेच की मराठी इंग्लिश आणि हिंदी तिन्ही लँग्वेजेसचे प्रोजेक्ट आहेत पण सेकंडरी सेक्शनचे. आपण मगाशी बघितलं ते प्रायमरी सेक्शनचा होता. सो ह्या अशा प्रकारे प्रोजेक्ट्स आहेत आणि हे आमच्या क्लासचे बॉयज आहेत जे पण प्रोजेक्ट एक्सप्लेन करायलाच बसलेले आणि ते त्यांचा फेस दाखवत नव्हते तरी पण मी 2-3 जणांचे फेस घेतलेत ब्लॉगमध्ये आणि त्यांचे फेस दिसलेत पण. आणि गाईज काही लायब्ररीच्या बुक्स पण होत्या ज्यांना रीड करायचं आहे ते रीड पण करू शकत होते. सो गाईज ही आहे आर्ट सेक्शन. इथे सगळे आर्ट अँड क्राफ्टचे प्रोजेक्ट्स ठेवलेले दोन्ही सेक्शनचे आणि इथे तुम्हाला माझ्या भावाचा पण एक क्रिसमस प्रोजेक्ट दिसेल नंतर दिसेल गौरांश केनी म्हणून तो मी बनवला आहे त्याच्यासाठी. सो यस हा आहे आर्ट सेक्शन. किसका? हाँ क्या? ये देखिए मेरे भाई का. कौन सा? गौरांश केनी. और वो 12 नंबर में जो मैथ्स का है ना वो भी 12 नंबर में येलो वाला. सो गाईज हा आहे कम्प्युटर आणि स्पोर्ट्सचा सेक्शन जिथे की म्हणजे की या क्लासमध्ये सगळे कम्प्युटरच्या बद्दल आणि स्पोर्ट्सबद्दलचे प्रोजेक्ट्स जे काही होते ते या क्लासमध्ये ठेवलेले. जे स्पोर्ट्सच्या बद्दल इन्फॉर्मेशन देत होते कम्प्युटरबद्दल इन्फॉर्मेशन देत होते ते सगळे प्रोजेक्ट या क्लासमध्ये होते. अशा प्रकारे आहेत परत एकदा सगळे सायन्सचे प्रोजेक्ट. सो अशा प्रकारे आमचा ॲन्युअल एक्झिबिशन एंड झाला. तुम्हाला कसं वाटलं आमचं ॲन्युअल एक्झिबिशन ते मला कमेंट करून सांगा. या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझा इंस्टा पेज ashu22 2012 पण फॉलो करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय.